10 रुपये 10 रुपये मालक घ्या 10 रुपये घ्या मालक खाना किंवा मालक गुन्हारात वांगे 10 रुपये अर्धा किलो घ्या इकडे वांगे 10 रुपये अर्धा किलो। नमस्कार, TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील। गेल्या आठवड्याभरापासून शहरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आपण सध्या लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत। भाजीपाल्यांवरती असेल किंवा फळभाज्यांवरती नेमका या पावसाचा काय परिणाम झाला जाणून घेऊयात। चला तर मग। वांगी पण 10 रुपये अर्धा किलो होती, म्हणजे 2-3 आठवडे मागं। आता 20 रुपये पावशेर, 30 रुपये अर्धा किलो अशी झालेली आहेत। एकंदर किचनचा जो काही आपला पैशांचा जो बॅलन्स असतो तो कुठेतरी बिघडल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? थोडाफार। मी सुमन काळे बोलते। मंडईत आता आले, पाऊस पडल्यामुळे इतकी महागाई झाली की जे दर आता 20 रुपये किलो होते ते 40 रुपये किलो झालेले आहेत। आता महागाई गगनाला भिडली आहे, कसं घर चालवायचं कळेना झालंय। मुलकाची महागाई झाली आहे। कोथिंबीर 10 रुपयाला कोण विचारत, 50 रुपये भेंडी झाली आहे। कसं घ्यायचं आणि कसं करायचं काय कळेना झालं। मुलकाची महागाई वाढली आत्ताच, अजून पाऊस कुठल्या कुठं आहे। वादळाच्या पावसामुळे परिणाम भरपूर झालेला आहे। काय दर, आधी दर काय होता वांग्यांचा? 80 रुपये किलो होता, आता 60 रुपयानं सध्या मी घालतोय असं आहे। भेंडी 80 रुपयानंच आहे। 80 रुपये। आणि ती रेग्युलर भेंडी ती पण 60 रुपयानं 60 रुपये किलो। आधी दर काय होता यांचा आणि आता? आधी याचा 100 होता, त्याचा 80 होता, ते आता जो काही अवकाळी पाऊस झाला त्याचा तुमच्या शेतीवर म्हणा होय किंवा होय माझा होय काय सगळ्यावर परिणाम परिणाम झालायच। ह्याला कीड वगैरे जास्त झाल्या वांग्याला पावसामुळं, आणि हे पण माल कमी निघायला लागलाय। कमी निघाला? हो, सगळं असं कुजल्यासारखं व्हायला लागले। आणि टोमॅटोचा आधीचा दर काय होता, आत्ताचा दर काय आहे, आणि आलेल्या अवकाळी पावसाचा आवकीवर काय परिणाम झालाय का? गेल्या आठवड्या बाजारात टोमॅटो 15 रुपये 20 रुपये किलो विक्री होत होता। सलग 4-5 दिवस पावसामुळे एकदम मालावर परिणाम झालेला आहे। आता सध्या बाजारात 40 रुपये किलो 50 रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे। खूप मालावर परिणाम झालेला आहे पावसाचा, आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर पुढे आवक पूर्ण मार्केटला कमी आलेली आहे। पूर्ण आवक दर वाढणे पूर्ण शक्यता आहे। ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, माल बरोबर येत नाही आहे पावसामुळे, सगळा डाग पडलेला माल येत आहे मार्केटला। आता लक्ष्मीपुरीत 15 वर्षाला व्यापार करतो आहे आम्ही। पावसामुळं फरक एवढा आहे की व्यापारमध्ये 25% 50% व्यापार कमी आहे सध्या, तर पावसामुळे हे परिणाम आहे। सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल याचा दर काय आहे आपल्याकडे? आता सफरचंद हे इम्पोर्टेडमध्ये 240 रुपये किलो आहेत। आता ही विक्री तर जरा कमी आहे, घट आहे विक्रीत। डाळिंब 160 180 रुपये किलो आहे, त्याच्यात पण घट आहे। बाकी संत्रा पण इम्पोर्टेड आहे, त्याचा 200 रुपये रेट आहे। त्याला जरा गिऱ्हाईक कमी आहे पावसामुळं, वातावरण थंड असल्यामुळे गिऱ्हाईक कमी आहे। भाजीचे दर खूपच वाढलेले आहेत पावसामुळं। भाजीची पेंडी 20ला होती ती तर 30ला झाली आहे। कोथिंबीर तर 40ला झाली आहे। कसं माणसानं जगायचं, काय खायचं, हे मेन महत्त्वाचं आहे ना। पावसामुळं सगळे विस्तीर्ण व्हायला लागले। टमाटोचे दर 20ला किलो होते, आता 40 रुपये किलो झालेत। कसं माणसाने घ्यायचं, परवडणार कसं गोरगरिबांना? आता पाऊस पडल्यामुळे लोक जरा गिऱ्हाईक कमी आले। आता दर काय आहेत चटणी मिरचीचे? मिरचीचे दर 200 250 150 एवढी स्वस्त असून पावसामुळे लोकांनी काहीतरी केली नाही, असं झालं। काळी पावसामुळं सगळीकडे पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्याकडून माल मार्केटला आला नाही। त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे त्याचे पालेभाज्याचे दर वाढलेत भयंकर। 35 रुपये 30 रुपये एका पिंडीला। माझं नाव लक्ष्मी काळे। मिरच्या घ्यायला आलेलो बाजारात, पण या अवकाळी पावसामुळे मिरच्या सगळ्या आता ओल्या झाल्यात। आम्हाला पण घरी चटणी वगैरे करायची आहे, त्यामुळे आता ऊन पडायची शक्यता कमी आहे, पण चटणी ही आम्हाला करायचीच आहे। त्यामुळे बाजारात मिरच्या घ्यायला आलो आहे मी। आमचं नाव सुनील अमर बुटिया। ते आता मसाल्याचा आम्ही असं व्यापार करतो आहे मॅडम, आणि आता पावसामुळं थोडं फटका बसला आहे। म्हणजे 15 जून ते 20 जूनपर्यंत गिऱ्हाईक असते सरासरी असं, पण आता जरा पावसामुळे जरा मार बसला आहे आणि गिऱ्हाईक थोडं कमी आहे। मसाल्यांचे दर कसे काय आहेत? मसाल्यांचे दर आता पहिले धने होते 90 रुपये किलो, आता 10 रुपये किलोला वाढलेले आहेत। परत हे आपले लवंग आता एक 750 रुपये रेट होता, तर आता 980 रुपये असं रेट झालेत। पण ते आता थोडंसं म्हणजे माल वगैरे थोडं शिल्लक राहते पावसामुळे थोडं मॅडम।
आणि जरा पाऊस पण जरा आहे थोडा. 8 दिवस झालं तर कोल्हापूर सारा पाऊस चालू आहे बारीक बारीक बारीक. खसखसीचा दर काय आहे? खसखस- काय परिणाम काय? खसखस ते जरी वाढूनच आहे मॅडम. आता 1600 रुपये रेट चालू झाले. पहिला होतं 1200 रेट होते, आता 1600 झाले. जायपत्री, हिरवे वेलदुडे हे 3-4 आयटम वाढलेले आहेत. पहिला थोडे कमी रेट होतं, आता वाढलेत दर. पण ते कस्टमर पण नाही, आता कमी आहेत थोडं कस्टमर. जरा महागाई वाढलेली आहे, पावसाचा परिणाम झालेला आहे. कधीपासून बाजार करताय आणि या आठवडाभर जो पाऊस झालाय त्या पावसाचा ह्या फळभाज्या असतील किंवा कांदा लसूण असेल याच्यावर काय परिणाम झाला? भरपूर इफेक्ट आला आहे. कांदा दर स्थिर आहे, लसूण तेवढा महाग झालेला आहे, भाजीपाला पण थोडा महाग झाला आहे. लसणाचा दर काय आहे? आता लसूण 150 रुपये किलो लसूण लागला आहे. आधी काय होता? आधी 100-80. कांद्याचा दर? कांदा 15-20 रुपये होते, आता 25 मिरची कशी आहे? किंवा मिरची 60 रुपये किलो आहे. वांगी 20ला पावशेर आहे. परत ते वरणा 100 रुपये किलो आहे. वरणा 100 रुपये. वरण्याचा आधीचा दर आताचा दर काय फरक? पहिला 60 रुपये किलो होता, आता 100 रुपये किलो आहे. 100 रुपये म्हणजे वाढ झाली. वाढ. एकंदर फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील यांची आवक कशी? आवक जरा घटलेली आहे. पावसाचा परिणाम झालेला आहे, आवक घटलेली आहे. आत्ता आम्ही इथं भाजी व्यापार करतो 30 वर्ष झाले बरोबर. आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नाही. या पावसामुळे एवढे नुकसान झाले की सगळ्या भाज्या महाग झालेल्या आहेत. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या असतात? माझ्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या असतात. पालेभाजी असतात, मेथी, वांगी असते, दोडका असते, गाजरं असतात, म्हणजे 10-15 प्रकारची भाज्या असतात. खरं ते आता पावसामुळे आवक कमी आलेलं आहे. एकदम दर आता ते आम्ही 40 रुपये विकत होतो ते आता 80 रुपये 60 रुपये विकायची पाळी आलेलं आहे. आता कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आणि त्यांचे दर काय कसे? आता गवारी आहे ते 30ला पावशेर आहे, डबो आहे ते 20 रुपये पावशेर आहे, बिनीस आहे ते 200 रुपये किलो आहे, काकडे 80 रुपये किलो आहे, वांगी 80 रुपये किलो आहेत, परत मिरची 60 रुपये किलो आहे, भेंडी बी 60 रुपये किलो आहे, आणि कोथिंबीर 30 रुपये पिंडी, मेथी 20 रुपये पिंडी आहे, फुलावर 50 रुपये आहे, कोबी 20 रुपये गड्डा आहे. आवक कशी काय आहे? हे आता ह्या पावसामुळे आवक एकदम कमी आलेलं आहे. म्हणजे आता 8 दिवस जास्त येणार होता ते माल पाऊस पडल्यामुळं एकदम म्हणजे 80% माल कमी आलेला आहे. त्या हिशोबाप्रमाणे आता आम्ही विक्री चालू आहे आमची. पावसामुळे भाज्या सगळ्या ओल्या आल्यात, आवक कमी झाल्या आणि दर काय स्थिर आहे सोडा. तर आवक जरा लागड व्हायला लागल्यात भाज्या, पावसामुळे विजून यायला लागल्यात. भाज्यांचे नेमके दर काय आहेत? आपल्याकडे कोणकोणत्या भाज्या उपलब्ध आहेत सर? आपल्याकडे पालक आहे, कांदे आहे, पोकळा आहे, शेपू आहे, मेथी आहे. पालक 10 रुपये आहे, कांदे हे 10 रुपये आहे, शेपू 20 रुपये आहे, मेथी 20 रुपये आहे. कोथिंबीर चांगली कोथिंबीर सुक्का माल असला तर 30 रुपये आहे, 30 रुपये 20 रुपये आहे. अवकाळी पावसामुळे फारच फरक पडलेला आहे. एकदम 25%वर गिरायक आलेलं आहे. आणि आता ऊन जरा चालू झालं तर परत थोडंफार गिरायक होईल असं वाटतं. कसे दर आहेत मसाल्यांचे? काय मसाल्याचे तर आता बऱ्यापैकी जरा कमी आलेत पावसामुळे. किलो आहेत ते 160 आहे, जिरे 300 रुपये किलो आहे, लवंग प्रति तोळा 15 रुपये, दालचिनी 10, काळी मिरी 15, बदाम फूल 20, अशा प्रकारे सर्व दर आहेत. खोबरं साधारण 240 आहे, खोबरं भयंकर ह्याला वाढलेलं आहे. पावसामुळे आंब्याला भरपूर परिणाम होतो. पावसामुळे आंबे खराब होतात आणि गिरायकही होत नाही, मंदी भरपूर पडले 4 पावसामुळे. त्यामुळे आता आंब्याला गिरायक नाही. आंबे संपले कोकणचे, आता कर्नाटक आंबा दादा चालू झाला आहे. आता आंब्याला 200-250 रुपये, ह्याच्या आधी होता 350-400 रुपये. दरामध्ये फरक पडला. आंबे कम्प्लीट संपले आहेत आणि जो आता आंबा यायला वरून तो सगळा आतनं खराब यायला कुमायला भिजल्यामुळे पावसामुळे आता खराब. कुणाचा नाही आंबा बरोबर नाही. आता मिरची मसाल्याचे व्यापार आहे. मार्च एप्रिल मेमध्ये व्यापार असते, व्यापार असते की नाही. आता एप्रिलमध्ये हे व्यापार काहीच व्यापार नाही. सगळं माल घेऊन बसल्यात, सगळेजणी अडकून आहे. व्यापार काही नाही, लोक तर येणं झालं. एप्रिलमध्ये व्यापार कसा होता? एप्रिलमध्ये चांगला होता. आता एप्रिल मेमध्ये चालू असतं. मेमध्ये शेवटचं लोक करतात, जर लोक करतात ते अजून अडकून आहे. अजून करणारे आहेत लिंब. पाऊसच लागले काय करताय. मिरचीचा दर काय काय? मिरचीचा दर आहे 160 आहे, बेडगी आहे 200, 220 आहे, 300 रुपये आहे. मसाल्यांचं दर वाढलेलं आहे सगळं. मसाले जरा सांगताय आम्हाला? सांगतो. मसाले वेलदोडे वाढलेला आहे. दालचिनीपासून दालचिनी काय हाय रेट आहे. मिरे वाढलेलं आहे, लवंग वाढलं आहे आणि शहाजिरे वाढलं आहे, रामपत्री वाढलं आहे, शहाजिरे वाढलं आहे, मसाले वेलदोड वाढलं आहे, नागेश्वर वाढलं आहे आणि जायपत्री वाढलं आहे, खोबरं वाढलेलं आहे. मग आणि काय धनं वाढलं आहे, तेवढं दर वाढलेलं आहे त्याच्यात. आणि
काय दोंडफूल वाढलेलं आहे. मग हेलदोडं हिरवं वेलदोडं आणि हिरवं चालतं आणि वाढलं आता. पावसामुळं भाजीपाल्यावरती असेल, फळभाज्यांवरती असेल, मासे असतील, मटण असेल, या सगळ्यांवरती झालेल्या परिणामाचा आढावा आपण घेतला. यामध्ये भाज्यांची आवक कमी झाल्यामुळं वाढलेले दर आपण पाहिले. त्याचबरोबर ह्या मे महिन्यातसुद्धा लोक चटणी करतात, त्या मिरच्यांवरतीही परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांनी माल घेऊन ठेवल्यामुळं त्याच्यावरही परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर आपण मटण मार्केटला भेट दिली. त्या ठिकाणी समुद्री मासे जे समुद्री मासे खाल्ले जातात त्यांच्याही दरामध्ये वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळालं. आज दिवसभरामध्ये TV नेक्स्टने घेतलेला हा आढावा. धन्यवाद.